आणि कडाक्याचा ऊन आणि त्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे सध्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आवक कमी झाली आहे आणि त्यामुळे भाज्यांचे दर सुद्धा चांगलेच वाढलेले आहेत। भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे गृहिणींचं बजेट सुद्धा कोलमडलंय आणि अवकाळी पावसामुळे अनेक शेतामधील मालांचं नुकसान सुद्धा झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात दर हे दुपटीने वाढलेले आहेत आणि जोपर्यंत उन्हाचा कडक पारा असाच आहे तोपर्यंत भाजीपाल्याचे दर असेच चढे राहणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। बातमी आपण पाहतोय नवी मुंबईमधून। ताई, तुम्ही भाजी खरेदी करत आहात, भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत, काय सांगाल? अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं तर नुकसान झालेलंच आहे, त्याचबरोबर गृहिणींच्याही खिशाला फटका पडलेला आहे। आज जर तुम्ही भाजी घ्यायला गेलात तर प्रत्येक भाजी 40 ते 50 रुपये पाव आहे आणि प्रत्येक जणालाच ते परवडत नाहीये, कारण पगार आहे तेवढाच आहे, पण महागाई एवढी वाढलेली आहे की सर्वसामान्यांना ते परवडणारं नाहीये। पूर्वी भाजी 50 रुपये किलो होती, आता तीच भाजी 100 रुपये किलो झाली। घरामध्ये 4 ते 5 माणसं असले नंतर अर्धा किलो तो भाजी कंपल्सरी पाहिजे, त्यामुळे परवडत नाही खिशाला। काय सांगाल, भाजी खरेदी करताना कशी काटकसर करताय? भाजी खरेदी करताना जिथे आपण जेवणामध्ये अगोदर 2 भाज्या वापरायचो ती आता 2 वरून 1 वरती आलेली आहे आणि याच्यामधनं लहान मुलांना पोषण मिळत नाहीये। भाजीचे दर थोडेसे स्वस्त व्हायला पाहिजे। शिल्पा नरवडे, पुढारी, नवी मुंबई।